हॅलो फ्रेंड्स, मी सतीश नवारकी आपलं स्वागत करतो. तर मित्रांनो, आपण जे ऑनलाईन पाठशालामध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन घेत आहे, त्यापैकी काही प्रिव्हियस क्वेश्चन आजही पाहणार आहे आपण. आणि त्या प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये आपण जे प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये त्यातला आज एक क्वेश्चन पाहूया आपण. तो म्हणजे बघा, कोऑर्डिनेट जॉमेट्री या टॉपिकवर डिपेंड असलेला हा क्वेश्चन आहे. तर हा ॲक्टिव्हिटी टाईप क्वेश्चन आहे, 3 मार्क्ससाठी विचारला होता. तर बघा, हा विचारला होता आपल्याला 2022मध्ये. ठीक आहे. तर या टाईपचे क्वेश्चन आपल्याला ॲक्टिव्हिटीमध्ये विचारू शकतात. तर आता सॉल्व कसं करायचं आहे आपल्याला बघा बेटा. पहिले आधी तर यामध्ये आपण हा जो आहे हा आपल्याला एक क्वेश्चन दिलेला आहे. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी ऑफ फॉलोइंग coordinates, find the coordinates of the point P which divides a segment AB in the ratio 3:1, where A is equal to 4 minus 3 and B is equal to 8 5. सो आता बघा, ही सिगमेंट दिसत आहे आपल्याला ए बी. याचा मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, एक पॉईंट पी दिलेला आहे. त्याची कॉर्डिनेट दिलेली आहे एक्स आणि वाय. हे फाईंड करायचे आपल्याला. तर बघा, एचं कॉर्डिनेट आपल्याला 4 - 3 दिलेलं आहे इथे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला बीचा कॉर्डिनेट दिलेला आहे हा वाला. तुम्ही पाहिलं तर पहा 8 5. तर आपल्याला फाईंड करायचं आहे या ॲक्टिव्हिटीमध्ये या पीचे कॉर्डिनेट फाईंड करायचे आपल्याला. तर बघा बेटा, तर काय करायचं आपल्याला, बायसेक्शन फॉर्म्युला यूज करायचा आहे. एम फॉर्म्युला काय तयार होतो, mx2 प्लस mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. तर इथे या फर्स्ट जो आहे यामध्ये आपल्याला m प्लस n हे फिलअप करावं लागेल. ओके. त्यानंतर बघा, आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये हा जो आहे यामध्ये आपल्याला इथे आपल्याला पुट करायचं आहे व्हॅल्यूज. ओके. तर बघा, वायची व्हॅल्यू काय येणार, वायला काय येणार फॉर्म्युला इथे इथे येणार my2 प्लस ny1. ओके. हा फॉर्म्युला इथे येणार. नंतर आता व्हॅल्यू पुटअप केलेलं आहे ऑलरेडी यांनी. 3 × 8 प्लस 1 × 4 हे व्हॅल्यू इथे ठेवून दिलेले आहे आपल्याला. ठीक आहे. अपॉन 3 + 1 y इज इक्वल टू 3 × 5 प्लस 1 × -3 अपॉन 3 + 1 हे व्हॅल्यू दिलेले आहे आपल्याला. मग सॉल्व करूया. बघा, 3 × 8 24 होणार. तर या बॉक्समध्ये काय येणार, 24. ओके. आणि या बॉक्समध्ये काय येणार, 3 × 5 = 15. ओके. आता 24 + 4 इज 28. इथे येणार 28. आणि इकडे 15 - 3 दॅट इज 12. तर या आपली ही ॲक्टिव्हिटी अशी सॉल्व झालेली आहे. बघा काय केलं आपण, इथे फॉर्म्युलेस ठेवून दिले आपण. ठीक आहे. या फॉर्म्युल्यानंतर फॉर्म्युला आपल्याला लर्न असला पाहिजे. म्हणजे mx2 साठी काय पाहिजे आपल्याला, एक्स कॉर्डिनेटसाठी mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. ओके. देन इथे काय ठेवायचं आपल्याला, फॉर्म्युला ठेवून दिला आपण. त्यानंतर इथे y साठी फॉर्म्युला काय असणार, my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. ओके. देन x जी व्हॅल्यू दिली आहे आपल्याला ॲज इट इज ठेवून दिल्या. बघा, एमची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे इथे. हे जर रेशो असतो, हा रेशो हा 3:1 आहे. म्हणजे इथे m:n आहे. एमची व्हॅल्यू 3, एनची व्हॅल्यू 1 हे आपण इथे पुट केली. ओके. ऑलरेडी दिलेलं आहे आपल्याला y इज इक्वल टू 3 × 5 प्लस 1 × -3. तर 3 आणि 1 हे काय आहेत, एम आणि एनच्या व्हॅल्यू आहेत. आता बघा, थोडंसं आपण मल्टिप्लिकेशन केलं यांचं,
तर आपल्याला कळून जाईल की हे जो मल्टिप्लिकेशन आहे हे 24 येते, म्हणून आपण इथे 24 लिहिणार आहे बॉक्समध्ये. त्यानंतर इथे बघा, इथे 3 5 जा 15, म्हणून आपण या बॉक्समध्ये काय लिहिणार 15. ओके. देन इथे बघा x इज इक्वल टू हे 24 प्लस 4 दॅट इज 28. इकडे पण तसंच, इथे 15 मायनस 3 दॅट इज 12. मग आपल्याला कॉर्डिनेट मिळाले x इक्वल टू किती, x इक्वल टू मिळाला आपल्याला, हे बाकीचे इरेज करून घेतो मी. बघा x इक्वल टू मिळाला आपल्याला इक्वल टू 28, y इज इक्वल टू 12. ओके, यावेळी मिळाले आपल्याला. तर पहा आता अजून एक नेक्स्ट क्वेश्चन आहे. तर बघा बेटा, आपल्यापाशी आता सेकंड क्वेश्चन आहे, त्याच चॅप्टरमधला क्वेश्चन आहे. शो दॅट पॉईंट्स P 1, -2, Q 5, 2 and R 3, -1, S -1, -5 आर द व्हर्टायसेस ऑफ पॅरलोग्राम. तर पॅरलोग्राम म्हणजे काय असते, तर पहा पॅरलोग्राम म्हणजे ज्याचे अपोजिट साइड्स आर पॅरलल असेल त्याला आपण पॅरलोग्राम म्हणू शकतो. बघा इथे एक आपण क्वाड्रिलेटरल घेतला, तर बघा एक क्वाड्रिलेटर घेतला, त्याचे अपोजिट लाईन्स पॅरलल असेल त्याला आपण काय म्हणू शकतो, पॅरलोग्राम. हा PQRS. ओके, PQRS हा एक पॅरलोग्राम आहे. कधी, जेव्हा याची ही अपोजिट साईड या अपोजिट साईड सोबत पॅरलल असेल आणि जेव्हा ही अपोजिट साईड या अपोजिट साईड पॅरलल असेल, तर आपल्याला म्हणू शकतो आपण की हा PQRS हा पॅरलोग्राम आहे. तीच प्रॉपर्टी आपल्याला एक्झॅक्टली यूज करायची आहे की अपोजिट साइड्स म्हणजेच काय, PQ पॅरलल टू SR अँड PS पॅरलल टू RQ, हे आपल्याला दाखवायचं आहे. जर आपण हे दाखवलं तर आपला जो टार्गेट आहे, म्हणजे आपल्याला जे शो करायचं आहे पॅरलोग्राम आहे, तो पॅरलोग्राम प्रूव्ह होईल. आता हा सेम क्वेश्चन आपण दोन मेथडनी सॉल्व्ह करू शकतो. एक तर तुम्ही स्लोप फॉर्म्युला यूज करू शकता, अदरवाईज तुम्ही डिस्टन्स फॉर्म्युला पण यूज करू शकता. पहा, एक तर स्लोप फॉर्म्युला, ठीक आहे, और डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स फॉर्म्युला दोनपैकी कुठलाही एक फॉर्म्युला यूज करून तुम्ही आन्सर सॉल्व्ह करू शकता. तर बघा आपण स्लोप फॉर्म्युलाने जाऊया, म्हणजे थोडं इझी जाईल. ओके, तर बघा, कारण काय, अपोजिट साईडचा स्लोप कसा असते, सेम असते, इक्वल असते. तो प्रॉपर्टी यूज करायची आपल्याला. तर बघा काय होईल इथे की आता याच्यामध्ये बाय युझिंग स्लोप ऑफ लाईन AB, एक नॉमिनल आपण इथे एक ट्रायंगल काढून घेऊ, पॅरलोग्राम काढून घेऊ आपण. ठीक आहे, बघा हा पॅरलोग्राम आहे PQRS. ओके, यामध्ये पहा आता अपोजिट साईड कोणते आहे, PQ आणि SR. मग स्लोप ऑफ SR बाय युझिंग स्लोप फॉर्म्युला. काय येणार, स्लोप ऑफ SR, स्लोप ऑफ PQ is equal to y2 minus y1 upon x2 minus x1. तर बघा इथे आपण, ओके, आता y2 म्हणजे काय येणार आपल्याला या PQ साठी. पहा हा जो आहे या PQ साठी, पहा हा x1 y1, ओके, x1 y1 x2 y2 व्हॅल्यू पुटअप करा. PQ साठीच काय येणार, इथे येणार y2 मायनस y1 दॅट इज 2 मायनस -2 अपॉन 5 मायनस 1. इथे येणार
4/4 दॅट इज 1, म्हणजे यांचा स्लोप आला 1. आता आपण काय करूया, सेम स्लोप काढूया आपला अपोजिट साईड एस आरचा. तर बघा, वाटल्यास मी इथे इरेज करून घेतो तुम्हाला. हां, तर बघा इथे तर आपल्याला स्लोप ऑफ पी क्यू भेटला 1. ओके, तर आपल्याला आता काढायचं आहे एस आर, स्लोप ऑफ एस आर. स्लोप ऑफ एस आर साठी पहा, स्लोप ऑफ एस आर काय येणार फॉर्म्युला, तोच y2 मायनस y1 x2 मायनस x1. ओके, तर बघा काय येणार एस आरसाठी, काय येणार बघा, -5 आणि हा -1 आहे, तर होणार इथे +1. ओके, देन -1 आणि इकडे -3, म्हणजे ॲन्सर मिळाला आपल्याला -4/-4. मायनस मायनस गेट कॅन्सल, 4 गेट कॅन्सल, दॅट इज ॲन्सर 1. बघा, आपल्याला पी क्यूचं पण ॲन्सर 1 आलं होतं स्लोप, आणि एस आरचा पण स्लोप काय आला होता 1. तर दोघांचे स्लोप इक्वल आहे, म्हणजेच काय झालं आपल्यापाशी इथे की स्लोप ऑफ पी क्यू इक्वल टू स्लोप ऑफ एस आर. दॅट मीन्स these PQ and SR आर पॅरलल ऑलरेडी, कारण स्लोप ऑफ पॅरलल लाईन कशा असतात, इक्वल असतात. ठीक आहे, तर बघा आता आपण थोडंसं इरेज करूया किंवा नेक्स्ट पेजवर घेऊ. बघा, म्हणजेच काय झालं इथे, स्लोप ऑफ पी क्यू इक्वल टू स्लोप ऑफ एस आर. ओके, हे इक्वल आला, म्हणजे आता हे देअरफॉर पी क्यू पॅरलल टू एस आर. सेम काय करायचं आपल्याला, सेम करायचं आहे आपल्याला, इथे पॅरलल साईन देतो मी. सेम करायचं आहे आपल्याला यासाठी, कशासाठी बघा, सेम करायचं आहे एस पी आणि आर क्यूसाठी. तर एस पी आणि आर क्यूसाठी पहा काय येणार, इथे एस पी बघा, हा एस आणि हा पी. ओके, काय येणार 5, थोडंसं आपण ऑब्झर्व केलं तर बघा, -5 -2, म्हणजे ॲन्सर येणार -5 प्लस, मायनसचं काय होणार +2, म्हणजे 3 ॲन्सर येणार. आणि इकडे पण 3/-2, म्हणजे आपण जर या टाईपमध्ये समजा सॉल्व केलं तर आपल्याला ॲन्सर्स, याचा पण ॲन्सर म्हणजे या एस पीचा ॲन्सर सिमिलरली वी कॅन फाइंड स्लोप ऑफ, जर याच टाईपमध्ये केलं आपण तर स्लोप ऑफ एस पी इज इक्वल टू स्लोप ऑफ क्यू आर. एस पी इज इक्वल टू स्लोप ऑफ क्यू आर, हे इक्वल मिळेल, म्हणजेच एस पी पॅरलल टू क्यू आर. म्हणजे पहा, सिमिलरली जर असं सेम केलं आपण तर त्या दोघांसाठी, म्हणजे इन शॉर्टमध्ये सांगत आहे तुम्हाला मी फक्त की कसं सॉल्व कसं करायचं आहे आपल्याला त्या टाईपमध्ये. तुम्ही लॉंग मेथड नाही म्हणजे यूज करून पूर्ण काढायचं आहे तुम्हाला, म्हणजे स्लोप ऑफ एस पी पण काढायचा आहे, स्लोप ऑफ क्यू आर पण काढायचा आहे. तर दोन स्लोप 100% इक्वल येतील, आणि ते जर इक्वल आले तर मग इथे लिहायचे एस पी इक्वल टू क्यू आर, कारण की शो दॅटचा क्वेश्चन आहे बेटा, शो दॅटच्या क्वेश्चनमध्ये इक्वल येतातच. ओके, तर त्याचप्रमाणे आपण दाखवू शकतो की स्लोप ऑफ पी क्यू इक्वल टू स्लोप ऑफ एस आर अँड स्लोप ऑफ एस पी इक्वल टू स्लोप ऑफ क्यू आर. म्हणजे अपोजिट साईडचे स्लोप जर इक्वल असेल, इफ इन quadrilateral opposites, therefore quadrilateral म्हणजे opposite sides of quadrilateral are parallel to each other, therefore quadrilateral PQSR is parallelogram. ठीक आहे,
म्हणजे या टाईपचा हा क्वेश्चन होता बेटा. इझी क्वेश्चन आहेत, तुम्ही ट्राय करून पहा, सॉल्व होऊन जाईल सहज, तुम्हाला ॲन्सर मिळून जाईल याचं. ओके फ्रेंड्स, थँक्यू.